घेऊन राहिला नसता. चल बघ. आज त्यांचे काही नातेवाईक आलेले बाळकृष्ण कसेकरांचे यांचे पटवंड खापर पटवंड तू पुढे नको जाऊ ना जास्त पुढे नको जाऊ ना भाई. एक तर लाईट तुझी इथे आता तर यांचं राहिलेलं अर्ध काम पूर्ण माझ्यापासून मागत होतो मी. अरे हो चालत मजा करा अरे भाई तुझं फ्लॅश होतं लाईट येते तो सांगतो राजा रघुवंशाचा प्रवेश आहे त्यावेळी काय 100 वर्षानंतर मंगळवार 22 जून 1897 कृष्ण पक्षाची अष्टमी. वासुदेव सकाळपासूनच तयारीत गरक होते. दिवसभर रायांच्या घोडागाडीच्या मागे पाळत ठेवली गेली. अखेर गणेश खिंडीच्या गव्हर्नमेंट हाऊसच्या वेशीतून मध्य राजभवनात शिरली. राजभवनात मोठ्या स्वागत समारंभाचे आणि मेजवानीचे आयोजन करण्यात आले. थोड्याच अंतरावर पिवळ्या बंगल्याच्या शेतात जिथून रॅनच्या पट्टीची वाट होती दामोदर, बाळकृष्ण आणि महादेव रानडे डबा धरून बसले. त्यांच्यासोबत होत्या रिव्हॉल्वर, तळपणाऱ्या तलवारी आणि घातक कुठारी. निर्धाराने सज्ज आणि डोळ्यात अन्यायाचा प्रतिकार करण्याचे ठेंगी. त्याने पुण्यनगरीतील आपल्या लोकांना पशुतुल्य वागणूक दिली. त्यांची विटापणा केली. महाराणी व्हिक्टोरियाचा भव्य दिव्य समारंभ संपला. बरेच पाहुणे आता परतत होते. राजभवनात डोळे दिपवणारा प्रकाश तर फाटकाबाहेर गुरु अंधार होता. त्या अंधारात फक्त घोडागाडीच्या टापाचा व चाकांचे आवाज येत होते आणि कंदिलाच्या पुसट प्रकाशात थोडा फार रस्ता दिसत होता.